दात घासणे, आंघोळ करणे, क्लासला जाणे, क्लासवरून येणे, शाळेमध्ये जाणे, शाळेमधून येणे, संध्याकाळी क्लासला जाणे, रात्रीचं जेवण करणे, अभ्यास करणे, झोपून जाणे. हे नित्यक्रम रोजचं चालू असते विद्यार्थ्यांचं. पण यामुळे तुमच्या विद्यार्थ्यांची प्रगती होणार काय? तुमच्या मुलांची प्रगती होणार काय? काहीतरी वेगळं करावं लागेल. काही ना काहीतरी वेगळं करावं लागेल. तर पहिला विषय आहे सकाळी लवकर उठणे. आता उठायला आळस करतात. 1 दिवस करणार, 2 दिवस करणार, 3 दिवस करणार, त्यानंतर नाही करणार. असा उचित शिक्षक असावा, उचित मार्गदर्शक असावा, ज्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये बदल पडावा. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांचे उचित मार्गदर्शक बनू शकता जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत मित्र बनून राहत असता. प्रत्येक वेळी डोळे दाखवून काम चालत नाही. स्माईल दाखवूनही काम करून घ्यावं लागतं. आपण समाजामध्ये बघत असतो की एखाद्या कुत्र्याला कोणीतरी व्यक्ती मारत आहे. पण तुम्हाला माहित आहे का त्या कुत्र्याचं डोकं हे 2 वर्षाच्या मुलासारखं विकसित झालेलं असतं. त्याला चांगलं वाईट काही समजत नाही त्यामध्ये. ही दया भावना आपल्यामध्ये जेव्हापर्यंत असणार नाही तेव्हापर्यंत आपण तर प्रगती करणारच नाही. आपले मुलं सुद्धा आपल्यापासून काही शिकणार नाही. चला शिकून शहाणा कलेक्टर झाला, मोठा ऑफिसर झाला आणि शेवटी आईवडिलांसोबतच राहिला नाही, विसरून गेला आईवडिलांना. मग काय फायदा शिकून? शिकवायचं आहे, संस्काराने परिपूर्ण करायचं आहे. आता काही लोक म्हणतील की मी हे ज्ञान कुठून वाटून राहिलो. माझं पूर्ण वर्ष हा विद्यार्थ्यांमध्ये जातो. विविध स्वभावाचे विद्यार्थी माझ्याकडे येत असतात. वर्षाच्या शेवटी आम्ही त्यांना तो परिणाम देतो. शेवटी ते आई वडील म्हणायला बाध्य होऊन जातात, तो आमचा ऐकत नाही, तुमचा ऐकतो. मग आम्ही काय केलं असेल? काहीच नाही. डोळे दाखवून नाही तर स्माईल देऊन काम करून घ्यावं लागत असतं. मुलं आहेत ते लहान, एवढे समजदार नाही. त्यांना जे प्रेमानं करायला लावाल ते करणार. म्हणून माझे पत्रोटवासियांनो समजून घ्या, मी आज तुमच्यासाठी अनोळखी असेल, माझ्याशी ओळख करून घ्या. संत कबीर म्हणतात, बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं फल लागे अति दूर. मी वयानं जरी माझे मोठे भावांनो, माझे वडीलधारी व्यक्तींनो, मी वयानं जरी तुमच्यापेक्षा लहान असलो तरी मी ते योग्यता ठेवतो जे तुमच्या पाल्यांसाठी आवश्यक आहे. आज मी स्पष्टपणे बोलत आहे. व्हिडिओ बनवणे, स्वतःला फेमस करून घेणे हा माझा विषय नाही आहे. माझ्यामुळे कोणाचं तरी जीवन सुधारावं आणि जीवन सुधारल्यानंतर त्या व्यक्तीनं मला शेवटपर्यंत आठवणीत ठेवावं हा माझा विषय आहे. म्हणून निर्णय तुमचा आहे. तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल काही प्रश्न पडत असेल, कुठलाही प्रश्न असो, त्याची कोणतीही कंप्लेंट असो, हा वर माझा नंबर येत आहे, या नंबरवर तुम्ही सांगू शकता. मी फ्रीमध्ये ॲडवाईस देणार. तुमच्या मुलाशी माझं पूर्ण करून द्या. त्यानंतर तो तेच करणार जे तुम्हाला त्याच्याकडून करून घ्यायचं आहे. किंवा मी तुम्हाला सजेशन सांगून देणार, उपाय सांगून देणार, तुम्ही ते अप्लाय करू शकता. एकांतामध्ये बसून माझ्या बोलण्यावर विचार करा. खरोखर आपले मुलं आपलं पूर्णपणे ऐकतात का? ऐकत असेल तर फारच चांगली गोष्ट. तुम्ही खरोखर चांगले संस्कार दिले असेल. पण जर ऐकत नसेल तर आत्ताही वेळ गेलेली नाही. एक वेळा माझ्याशी बोलणं करून द्या किंवा तुम्ही स्वतः बोलून घ्या फ्रीमध्ये. मी तुम्हाला सजेशन देणार, उपाय सांगणार आणि त्याचा नक्कीच 100% फरक तुम्हाला बघायला मिळणार.
रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.